सर्वांना सादर दंड प्रणाम। आज मी आहे महानुभावांची काशी अर्थात परमेश्वरपूरला। परमेश्वरपुरातील हा सुंदर नजारा आहे। श्री प्रभूंच्या श्रीचरण स्पर्शाने पुण्य पावन झालेले हे संपूर्ण नगर परिसर आणि याच परिसरात असणाऱ्या श्री क्षेत्र पिवळतळोली या मंदिराचा उद्घाटन समारंभ दिनांक 5 जानेवारी रोजी आयोजित करण्यात आलेला आहे। त्याच मंदिराची रस्त्यावरती ही असणारी सजावट आहे। अत्यंत छान आहे, मला आवडली, म्हणून म्हणलं चला आपण एक व्हिडिओ बनवूयात। परमेश्वरपूर म्हटल्यानंतर काय म्हणावं, साक्षात काशीचा वासू आणि ज्या गावाची ज्या तीर्थस्थानाची महिमा साक्षात सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी केलेली आहे, माझ्या प्रभू श्री चक्रधरांनी केलेली आहे, त्या रुद्रपूरला हे पिवळतळोली तीर्थस्थान। पिवळतळोली म्हणजे दोही देवाचा संबंधू। स्वामींचं 20 दिवस जेव्हा एकांकात दाभेरीला वास्तव्य होतं त्यावेळेस श्रीप्रभू बाबांची आणि सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींची या ठिकाणी भेट व्हायची। आमचे लीळाचरित्रकार सांगतात की कुठल्या भाषेत बोलत होते ते त्या दोघां कुठल्या जीवाबद्दल बोलत असतील ठाऊक नाही, काय चर्चा झाली असेल देवांनाच माहिती। तर हे पिवळतळोली तीर्थस्थान महानुभाव पंथामध्ये जे काय 4-5 प्रसादवत प्रसादवत विशेष मानले जातात, त्यात एक हे पिवळतळोली असतं। जसं रुद्रपूरचेच पिवळतळोली, क्षेत्रखाज, गुढा आणि डोमेग्रामची छिन्नस्थळी ही प्रसादवत तीर्थस्थाने मानल्या गेली आहे। हे भाग्यवान असणाऱ्या नागपूरच्या भक्तांनी याचं काम केलेलं आहे। खूप छान सुंदर मंदिर झालेलं आहे। मी देवाला प्रार्थना करत असतो, देवा हा कुठेतरी मंदिर तीर्थस्थानाचं रक्षण करणं असा काहीसा म्हणावं लागेल। शास्त्र सिद्धांत ठाऊक नाही, पण प्रेमाचा उपाय असं म्हणू शकतो। स्थानांचे जतन करणे, त्यांचं बांधकाम करणे हा छान असा सुंदर नयनरम्य देखावा आहे। मूर्तीच मंदिराचं बांधकामही छान आहे। हे जे बांधकाम तर बऱ्याच वेळा होत असतं, मात्र हे जे बांधकाम आहे ते दगडाचा प्रकार माहीत नाही, साधारण गुलाबी दगडात आहे। संपूर्ण मंदिरच दगडाचं आहे, दगडाचंच मंदिर आहे। म्हणजे स्थानाच्या महत्त्वाला साजेसं हे सर्व काम झालेलं आहे आणि सजावट जी आहे तीही छान झालेली आहे। मंदिराचं जे प्रेक्षणीय भाग म्हणतो, मंदिरात आल्याची फिलिंगही येतेच। मंदिराची फिलिंग, नयनरम्यता, सुंदरता हे मंदिराच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमासाठी मंडप टाकलेला आहे। रस्त्याच्या पलीकडेही मंडप आहे। ज्यांना ज्यांना शक्य असेल त्यांनी परवाच्या दिवशी नक्की या। रुद्रपूरला आलात, बऱ्याच वेळा येतातच लोक, आणि तुम्ही आलात तर दाभेरी रोडवर असणाऱ्या या पिवळतळोली तीर्थस्थानाला आवर्जून या। प्रसादवत आहेत, क्षेत्रखाज समोरासमोर आहे, दोनही मंदिर आहे। एखाद दिवशी निवांत मंदिराचं दिवसाही दर्शन घडवेल। आता इथं मंदिराची सेवा हे सद्भक्त करतायत। या बाजूचं डाव्या बाजूचं जे समोर दिसत आहे हे सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी चरणांकित तीर्थस्थान, ही मूर्ती आहे समोर, आणि ही श्री गोविंद प्रभू श्री चरणांकित तीर्थस्थान। या दोनही स्थानांना पिवळतळोली असं म्हणत असतात।
तर पुन्हा सांगेल की अत्यंत मला आवडलं म्हणून व्हिडिओ बनवला. तुम्ही नक्की पिवळतोळे तीर्थस्थानाला आणि शक्य असेल तर परवाच्या दिवशी उद्घाटनाला हजर राहा. अमरावती जिल्हा, नागपूर जिल्हा, वर्धा परिसर, विदर्भातल्या लोकांसाठी जवळ आहे. त्या सर्वांनी यायचं आहे. सर्वांना आवाहन करेल, नक्की या. दंडवत प्रणाम.